या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी क्रूर कर्मा टिपू सुलतान याची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याच्या निषेधार्थ हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं तीव्र मूक निदर्शनं करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्त्री सन्मानाचे रक्षक आणि प्रशासनाचे आदर्श प्रतीक आहेत. या उलट इतिहासात वादग्रस्त ठरलेल्या टिपू सुलतानची महाराजांची तुलना करणं हा शिवचरित्राचा अवमान आहे, अशी भूमिका या निदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे बालराज दोनतुल, धनंजय बोकडे, दत्तात्रय पिसे, विनोद रसाळ, विद्यमान नगरसेवक सत्यनारायण गुरम यांच्यासह सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील शिवप्रेमी हातात निषेधाचे फलक धरून सहभागी झाले होते. जुने वालचंद कॉलेज समोर ही निदर्शनं शांततेत आणि ठाम भूमिकेसह पार पडली. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं वक्तव्य हे संपूर्ण शिवप्रेमी, धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावणारं होतं, अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. नमस्कार, मी विनोद रसाळ, हिंदू जनजागृती समिती. आज या ठिकाणी मूक निदर्शनं करण्यात येत आहे. विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज हे यांचे एकसारखे आहेत अशी तुलना एका काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी केली. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आदर्श बघतो आपण की हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, गोमातेचं रक्षण करणारे, सर्व स्त्रियांना समान मातेप्रमाणे मानणाऱ्या त्यांची तुलना या टिपू सुलतान क्रूरकर्मा असणाऱ्या व्यक्तीशी होऊ शकत नाही. लाखो हिंदूंची हत्या करणारा, अनेक महिलांवरती बलात्कार करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना, कुकर्मा टिपू सुलतानची तुलना करणे एक प्रकारची चुकीचं आहे आणि ह्याच्यावरती असं तुलना करणाऱ्यावरती तात्काळ शासनाने गुन्हा दाखल करावा. यापुढे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, आपले आदर्श आहेत, यांच्या कोणी विडंबना करत असेल, कोणी चुकीच्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य करत असेल तर त्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा त्याच्यावरती एक कायदेशीर कायदा होणं महाराष्ट्रात आवश्यक आहे. या निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आवाहन करतो.